नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। उपमुख्यमंत्री डॉक्टर एकनाथराव शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेरून आपण सर्व लाईव्ह दृश्य पाहतोय। पुण्यावरनं असंख्य परिवार आलेत, त्यांची पुण्यामध्ये जे आहे ते घर जळालं होतं। 2 दिवसापासून ते एकनाथ शिंदे यांची वेळ मागतात, मात्र कोणत्याही पद्धतीचं सहकार्य पोलीस प्रशासन करत नाहीये। 2 दिवसापासून जे आहे त्यांना वेळ जी आहे ती मिळालेली नाहीये। हो, काय झालंय काय झालंय काय झालंय? कुठून आले एकेकाने सांगा। चंदनगरवरून आले किती दिवस झाले इकडे? किती दिवस झाले? शिंदे साहेब भेटले का? शिंदे साहेब भेटले का? आपण पाहू शकतो की चक्कर येऊन हा मुलगा पडलेला आहे। फिट मगाशी याला आलेले आहे। कुठून आले? पुण्याहून आले। कालपासून उपाशीत आहे मी आमची कुणी दखल घेतली नाही। आता येऊन दखल घ्यायला किती दिवस झाले तुम्ही थांबले तिकडे? काल आलो आम्ही 4 वाजता, 9 वाजल्यापासून कालपासून आलं, दखल कुणी घेत नाही घरी माता नाही। लहान पोरं या ठिकाणी घेऊन आलेले आहेत। आम्हाला कोणी आमची कोणी दखल घ्यायला काय होईना, आम्ही उपाशी मारायला लागले। अन्नाचा कण नाही, लोक ही अवस्था बघा, हे उलटी आलेली आहे याला। जेवण नाही खायच्या बसची। संवेदनशील उपमुख्यमंत्री डॉक्टर एकनाथराव शिंदे यांना संवेदनशील मानलं जातं, मात्र काही लोकांकडनं त्यांच्यापर्यंत जे ते निरोप प्रॉपर पोहोचवले जात नाहीये। त्यामुळे 2 दिवसापासून हे बसलेत। अजून पण यांची दखल घेतील का नाही असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो। पोलीस प्रशासन या ठिकाणी आलेलं आहे, अँब्युलन्स या ठिकाणी आलेले आहे। हे आपल्या ठाण्याचं दुर्दैव आहे। उपमुख्यमंत्री यांना महाराष्ट्राचं भाग्यविधाते म्हटलं जातं, चांगलंच काम करतात ते, मात्र त्यांच्यापर्यंत काही लोक जाणून बुजून आपण पाहू शकतो की या गोष्टी पोहोचवत नाही। तर उपमुख्यमंत्री डॉक्टर एकनाथराव शिंदे जर हा व्हिडिओ पाहत असतील तर येतो की या ठिकाणी अशा पद्धतीने 2 दिवस झाले बघा, ह्याला चक्कर आली, उलटी आले, कोणत्याही पद्धतीचं सहकार्य यांना केलं जात नाहीये। मगाशी पीठ आलेल ना। लवकरात लवकर त्यांची डॉक्टर एकनाथराव शिंदे यांच्याशी भेट होईल अशी आपण आशा बाळगूया। MS04 मीडिया, ठाणे, तोच लढा मार्ग नवा। ए बाळा, आता बरं आहेस का? बरं ना?